महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी निर्माण केले त्यामुळे सगळे बिथरले। पालघर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पालघर नंडोरे येथील हेलिपॅडवर उतरले। यावेळी त्यांच्या बॅगची तपासणी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या बॅगेत कपडे आहेत, दुसरं काही नाही असे सांगितले। बॅग तपासणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम आहे, ते त्यांनी केले असे सांगून महायुतीने कार्यान्वित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजना पाहून विरोधक बिथरले असल्याचा टोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधकांना लगावला। आपल्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत, काय सांगा? आता त्या इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहांसह सगळ्यांच्या बॅगा तपासा। डर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? अरे त्यांचं काय चूक आहे? ते कर्मचारी, ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे, त्यांच्यावर काय राग काढायचा? आणि ते त्यांचं सगळं बेसलेस झालेलं आहे। आणि महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी निर्माण केले त्यामुळे सगळे बिथरले आणि याच्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत।